हेलो हेलो, याचा थोडा आवाज आहे. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख भाले हो साधनी, सुख भाले हो साधनी, तुहा विठ्ठल बरबा, तुहा विठ्ठल बरबा. मनोविठ्ठली आवडी, तुहा विठ्ठल बरबा, तुहा विठ्ठल बरबा. बहुत जोडे मनोविठ्ठली Hare
हरि रे हेलो थोड़ा बेस कम है कौन पुढीलांचे इच्छी फळ पुढीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगे नाही बळते अंगी पुढीलांचे इच्छी फळ पुढीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगे नाही बळते अंगी नाही बळते नाही बळते अंगे नाही बळते नाही बळते संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पावनी देवराया पावनी देवराया पावनी देवराया पावनी देवराया पावनी राया पावनी देशांचिका आम्हा जोडी देशांचिका आम्हा जोडी देशांचिका आम्हा जोडी देशांचिका आम्हा जोडी परगडी न लभेची परगडी न लभो परगडी न लभो परगडी न लभो परगडी न लभो संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पावनी देवराया पावनी देवराया पावनी देवराया पावनी देवराया पावनी देवराया पावनी कामणी करी गोड कामणी करी गोड कामणी करी गोड कामणी करी गोड रवी लाड आमुचा लाड आमुचा रवी लाड आमुचा रवी लाड आमुचा रवी लाड आमुचा लाड आमुचा संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पावनी देवराया पावनी देवराया पावनी देवराया पावनी देवराया पावनी देवराया पावनी अपर कुमारी अपर कुमारी अपर कुमारी
शिवाजी पाटील वडिलांचे इच्छे पंढरीनाथ भगवान की अपनी ज्ञानेश्वर जगतगुरु तुकाराम महाराज महारुद्र हनुमान की पार्वती पति शिव हर हर छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की बोलो भाई पुढीलांचे
पुढिलांचे इच्छे फळ पुढिलांचे इच्छे फळ नाही बळ ते अंगी संत गेले तया ठाया देवराया पाववी ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवड न लभेची किंवा ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभो संत गेले तया ठाया देवराया पाववी तुका म्हणे करी गोड तुका म्हणे करी गोड पुरवी लाड आमुचा संत गेले तया ठाया देवराया पाववी पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन चरण संतान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम कंदर पागणितामित छबि नवनील नीरद सुंदरम पटपेत मानह तडित रुचि सुचि नौमि जनक सुतावरम करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिवे पिबस्वामृतमेत देव गोविंद दामोदर माधवेति वंशे विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने विठला विठला प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांग्याता दंडवत दुसरी बंधू सारदाजी चतुराननाची आत्मजा वाक्सिद्धे पाविजे सहजा तिच्या चरणौजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होऊने श्रोते जनतया माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरिचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जनतया माझे दंडवत आता वंदरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला विठाला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेश केलिया स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पुढीलांचे इच्छे फळ नाही बळते अंगी संत गेले तया ठाया देवराया पाववी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी होत असलेली कीर्तन रूपी सेवा सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारा भगवान परमात्माकडे तक्रार करतात. तक्रार अशी आहे, मोठ्या माणसांना जे मिळालं ते आम्हाला का मिळालं नाही, किंबहुना ते मिळण्याचं बळ किंवा ताकद आमच्याकडे का नाही. नेमकं अपेक्षा काय आहे तर संतत्वाच्या ठिकाणाला जाऊन आम्हाला पोहोचवायचं आहे. याच्यासाठी ज्येष्ठ पुरुषांची संगती का घडत नाही, किंबहुना कदाचित ती संगती ही आम्हाला नको, पण आमचा हा जो लाड आहे तो पुरवावा अशी प्रार्थना या 4 चरणाच्या अभंगातून तुकोबाराय करतात. पिठाला अभंगाचं चिंतन आपल्या पुढे ठेवण्यापूर्वी कार्यक्रमाविषयी अल्पसा परिहार द्यायचा असेल तो असा, आपल्या सर्वांना माहित आहे तरी सुद्धा सुंदर पवित्र पुनीत आणि पावन अशा या हलसी भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नामसप्ताहाची परंपरा सुरू आहे. किती वर्षापासून सुरू आहे मला ठाऊक नाही, जवळपास 18 वर्षापासून ही सप्ताहाची परंपरा मोठ्या उत्साहाने संपन्न होते आहे. याही वर्षी हा उत्सव अतिशय देखणा, अतिशय सुंदर, अतिशय नयनरम्य होत आहे. गावातील आयोजक, संयोजक, नियोजक मंडळी आपण सर्वजण एकत्रित येत आहे आणि हा अतिशय सुंदर असा हा सोहळा आपण साजरा करताय. या उत्सवातील, या सप्ताहातील आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्पमाला भगवंताच्या चरणारविंदावरती समर्पित करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. विठाला उपस्थित सर्व संत सज्जन श्रोते मायबाप, आपल्या या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला म्हणण्यापेक्षा ज्यांनी मला फोन केला, तसेच आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण आहेत का, मला वाटलं घरी गेले काही, आमचे गोपाळ महाराज, गोपाळ मास्तर आणि चेअरमन साहेब यांनी फोन केला. यांनी फोन केला पण गावकऱ्याच्या परवानगीने केला, नाहीतर लोक म्हणतील त्यांनी फोन केला तर नारळ बी त्यांच्याकडूनच घेऊन जा, हे मोठा अवघड होण्याची शक्यता आहे. तुम्हा सर्वांच्या परवानगीने, तुम्हा सर्वांच्या अनुमतीने ही रामसप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्पमाला माझ्याकडे आहे. वातावरण अतिशय सुंदर आहे. यावर्षी मला थोडासा बदल दिसतोय. मला वाटतं रस्त्याची उंची वाढली का माझी कमी झाली, दोन्हीपैकी काहीतरी झालं असावं. मागच्या अगोदर अशी माणसं, वर बसलेली माणसाची वर दिसायची मागची माणसं, आता सगळे एका लेवल मध्ये आले. एक सांगतो तुम्हाला, वर बसणाऱ्यांनी कधी गर्व करायचा नाही, भगवान सगळ्याला लेवल मध्ये एक दिवस आणत असतो. विठ्ठला थोडस वातावरण अतिशय छान आहे. संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या अभंगाचं चिंतन करायचं आहे. या सेवेला साथ देण्याकरता आमचे परमस्नेही गानसम्राट हरिभक्तीपरायण नेताजी महाराज आपल्या विद्यार्थ्यासमवेत उपस्थित आहेत. बरोबर आहे ना? हे सगळे वारकरी शिक्षण संस्था सावरी, बरोबर ना? या वारकरी शिक्षण संस्थेचे हे सर्व चिमुकले बांधव, हे लहान लहान चिमुकली लेकरं आहेत. त्यांच्याच या सुंदर गायनाला साथ देण्याकरता आमचे परममित्र हरिभक्तीपरायण शंकर महाराज शिवरकर आहेत. आता ज्यांनी पुढे चाल गायली, सुंदर चाल गायली, ते आमचे हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत.
पलीकडच्या माईक वरती हरिभक्तीपरायण शिंदे काका हे उपस्थित आहेत. मागे चाल गायलेले हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज उपस्थित आहेत. आता बाकीचे सगळे तगरखेडच्या बाकीचे सगळे महाराज 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 तर आहेतच आहेत. ह्या चिमुकल्या भगिनी सुद्धा उपस्थित आहेत. महाराज अतिशय आनंद आहे. मृदंगावरती महाराष्ट्रातील ख्यातनाम सुंदर मृदंग वादक वाजवणारे आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तीपरायण बलभीम महाराज या मृदंगावरती हरिभक्तीपरायण संगाप्पा महाराज नाव मला माहिती आहेत पण तुमच्याकडून ऐकायचे आहेत, बाकी दुसरं काही नाही. सर्वांचा नामोल्लेख झाला. सुरुवातीला हार्मोनियमवरती आमचे सुंदर साथ करणारे हरिभक्तीपरायण तगरखेडचे हरिभक्तीपरायण किशन माऊली सुंदर हार्मोनियमची साथ करत होते. आता हार्मोनियमची साथ करणारे माझे पिताश्री माझ्यासोबत सिंथसायझरची आणि गायनाची साथ देणारे निळकंठ महाराज काष्टे गायक आहेत. पण त्यांना म्हटलं आज तुम्ही शूटिंग करा, आपल्याला हे कीर्तन युट्यूबला टाकायचं आहे. त्यांना म्हटलं काळजी करू नका, तुम्ही रेकॉर्डिंगचं काम करा, शेवटची भैरवी मी द्यायला लावतो. निळकंठ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातील परिसरातील सर्व सुज्ञ श्रोते मायबाप सर्वांचा नामोल्लेख झाला आहे. पण या ज्यांच्या हस्ते कीर्तनकाराला दररोजचा हार तेच घालतात का? महाराज घालतात का? नाही, आज तरी मला त्यांच्याकडनं हार मिळाला हे माझं भाग्य आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण संपत महाराज मला सगळ्यांच्या मुखातून नाव त्यांचं घ्यायचं होतं, बाकी दुसरं काही. माझ्यावर नितांत प्रेम करणारं वारकरी संप्रदायातलं आमचं जुनं वैभव हरिभक्तीपरायण प्रेममूर्ती संपत महाराज अरणेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून संत सज्जन श्रोते मायबाप मला सर्वात पहिल्यांदा हालसीमध्ये ज्यांनी आणलं होतं सर्वात पहिल्यांदा खूप लहान होतं तेव्हा, आताही लहानच आहे मला, पण फक्त लोकांचं खाऊन तब्येतीने वाढलं बाकी दुसरं काही. आमचे भानुदासरावजी रोळे त्यांची कन्या आणि आम्ही डीएडला नागपूरला सोबत होतो आणि त्यांनी त्या परिचयात तेव्हा मला आणलं होतं सर्वात पहिल्यांदा. मला वाटते 2003-04 ची गोष्ट आहे, ती बरेच दिवस झाले त्याला. त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि अगदी मर्यादित वेळेमध्ये या अभंगाचं चिंतन आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो. विठाला संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचं चिंतन वाटत असताना आपल्या सर्वांना विनंती अशी असेल, ज्या जागेवर आपण बसले आहात त्या जागेवर किमान 2 तास तरी आरामात बसू शकाल अशा जागेवर बसा. बसत असताना कीर्तनाचं पावित्र्य सांभाळा, कीर्तनाची मर्यादा सांभाळा. कीर्तन ऐकत असताना शांतता असावी. कीर्तनच ऐकत असताना जर आपण शांततेचा भंग केला किंवा कीर्तनामध्ये जर बडबड केली तर काय होतं त्याच्यासाठी महाराजांनी लिहून ठेवलंय. कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. कीर्तनामध्ये जर बडबड केली तर बेडकुळीचा बेडकाचा जन्म होतो आहे. कीर्तनात थोडीशी शांतता ठेवा. शांतता ठेवत असताना पायामध्ये चप्पल बूट नसावा. आम्ही आमच्या धर्माचं पावित्र्य सांभाळलं पाहिजे, आम्ही आमच्या परंपरेचं पावित्र्य जपलं पाहिजे आणि ते जपण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करत आहात. आज मला उपलब्ध वेळामध्ये तुम्हाला हसू यावं, बरं वाटावं असं अजिबात बोलणार नाही. कारण मुळात कीर्तन हे हसण्यासाठी नाही, कीर्तन हे हसवण्यासाठी तर मुळातच नाही. हसण्यासाठी कीर्तन नाही, हसवण्यासाठी कीर्तन नाही. मग हसण्यासाठी नसेल, हसवण्यासाठी जर कीर्तन नसेल तर कीर्तन आहे कशासाठी? कीर्तन आपलं हसू होऊ नये असं काहीतरी ऐकण्यासाठी कीर्तन आहे. म्हणून तुम्हाला हसू यावं, बरं वाटावं असं अजिबात बोलणार नाही. पण तुमच्या जीवनाचं हसू होणार नाही आणि तुमच्या जीवनाचं बरं झाल्याशिवाय राहणार नाही असं बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. विठाला आज जगातल्या प्रत्येक माणसाची तक्रार आहे. कोणी कोणाकडे तक्रार करतंय, कोणी कोणाकडे तक्रार करतंय. जे जी माणसं ऐकतात त्या त्या माणसाकडे प्रत्येकाची तक्रार आहे. महाराज कीर्तनकाराची तक्रार आहे, एखाद्या अधिकाऱ्याची तक्रार आहे, एखाद्या नेत्याची तक्रार आहे. पण तक्रार कोणाकडे केल्या जाते? जिथे तक्रारीचं निवारण होते अशा ठिकाणी तक्रार करावी. ऐका मायबाप,
जुन्या काळामध्ये गावातल्या तक्रारीचा निवाडा गावातच होत होता. गावातली गाराणी, गावातली तक्रारी गावातल्या पाटलाकडे जायची आणि पाटलाकडे गेल्यानंतर पाटलाने दोन्ही बाजू ऐकून घ्यायच्या आणि दोघांचं म्हणणं ऐकून न्याय निवाडा करायचा. गावातली भांडणं गावात मिटत होते. म्हणून माणसं पैशाने गरीब होते पण सुखाने आणि समाधानाने नांदत होती. बरोबर बरोबर बोलतो मी? बरोबर असेल तर थोडस हो म्हणत चला, मान हलवत चला. माझं जर नाही पटलं, चुकीचं जर वाटलं तर असे नकारार्थी मान सुद्धा हलवा. नाही म्हणा. काहीही जर आम्ही बोलत असेल, जर पटत नसेल तर तुम्ही जरूर नाही म्हणा. आणि जर पटत असेल, योग्य वाटत असेल तर बरोबर सुद्धा म्हणा. म्हणा. माना हलवा. आता पटल्यानंतर होकारार्थी माना हलवा, नाही पटल्यानंतर नकारार्थी माना हलवा. आता कीर्तन होईपर्यंत सर्वांनी माना हलवा. मी बोललेलं कळलं तरी हलवा, कोण म्हणलं नाही कळलं तरी हलवा. माना हलवत चला. कारण सांगू का, वय झाल्यानंतर सर्वांच्याच हलणार आहेत. आतापासून थोडी थोडी प्रॅक्टिस करायला काय हरकत आहे. विठ्ठल जुन्या काळातली माणसं पैशाने गरीब होती पण प्रेमाने आणि सुखाने आणि समाधानाने माणसं फार श्रीमंत होती. महाराज फार श्रीमंत होती. जुन्या काळातल्या माणसांना विचारतो थोडस, तुमच्या घरामध्ये प्रत्येकाला वेगळी खोली होती का? घरात नाही महाराज. एक 10 पत्राच्या खोलीमध्ये सगळ्यांचा प्रपंच राहायचा. सगळी माणसं 10-20 पत्राच्या खोलीमध्ये नांदायची. आणखी पुढे सांगतो, घरातल्या प्रत्येक माणसाला टॉवेल सेपरेट होता का? स्वतंत्र टॉवेल होता का? जुनी मंडळी होता का? एक सेपरेट टॉवेल, स्वतंत्र टॉवेल होता का प्रत्येकाला? सगळ्या घरात एकच टॉवेल असायचं महाराज, एकच. तरी आपल्याला कोणते रोग झाले का? रोग झाले? आताच्या काळामध्ये प्रत्येकाचा टॉवेल सेपरेट आहे. प्रत्येकाचा स्वतंत्र टॉवेल आहे. आणखीन पुढे, जुन्या काळातल्या माणसांना साबणच नव्हते. साबण नव्हते महाराज, नव्हते. लावला तर कधी ते गोटा साबण काहीतरी असायचं म्हणतात. जुनं साबण, लायबॉय सारखं एखादं साबण असायचं आणि सगळ्या घरामध्ये एकच साबण. कुणी बी कुणाचं साबण लावायचं. कधी भांडणं. आता लावून बघा दुसऱ्या चालत नाही. म्हणून मी सांगतोय का, माणसं पैशाने श्रीमंत झाली पण प्रेमाने आणि नात्याने फार गरीब झाली महाराज. फार गरीब, फार गरीब झाली. ऐका, माणसं पैशाने श्रीमंत नसली तरी चालते, प्रेमाने श्रीमंत असावे. आणखी पुढे सांगतो, प्रेम एवढं सोपं नाही हो. महाराजांनी तर अपेक्षाच केली प्रेमाची. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई,
महाराज सुद्धा प्रेमाची प्रार्थना करतात. मला प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. एक सांगतो आपल्याला, तुमच्याकडे ऐश्वर्याचा धूर असेल आणि जर कुटुंबामध्ये जर प्रेम नसेल तर ते ऐश्वर्य काय जाळायचे महाराज? काय करायचंय? काय थोरपण जाळावे ते काय उपयोग आहे त्या मोठेपणाचा? ऐश्वर्य असून उपयोग नाही, प्रेम महत्वाचं आहे. म्हणून माझी विनम्र प्रार्थना आहे, थोडस घरामध्ये प्रेम ठेवा. मग ते पती पत्नीचं असेल, भावा भावाचं असेल, अगर मुला बापाचं असेल, कौटुंबिक प्रेम फार महत्वाचं आहे. ऐका महाराज, नुसतं 2-2 तास रामायण ऐकायचं आणि भावाच्या अंगावर काठ्या कुऱ्हाडी घेऊन जायचं, काय उपयोग आहे? दररोज फार 1-2 लाख रुपये, 10-5 लाख खर्च करायचा सप्ताहाला, दररोज रामायण दुपारच्या वेळामध्ये ऐकायचं, रामकथा ऐकायची आणि स्वतःच्या भावासोबत विधभर हातभर जागेसाठी भांडणं करायची, त्याचे डोके फोडायचे. उपयोग काय तुमच्या त्या कीर्तन ऐकण्याला, कथा ऐकण्याला? त्यात प्रेम होतं महाराज भावाचं. एक प्रसंग सांगतो, माझ्या डोळ्यासमोर आला म्हणून. माझ्या आजच्या विषयाला बसत नाही पण सहज आठवलं म्हणून सांगतो. रामचंद्र प्रभूंच्या राज्याभिषेकाची तयारी अयोध्येमध्ये सुरू झाली. दशरथ महाराजांनी सुमंताला बोलावलं, सुमंतजी आपल्याला रामचंद्र प्रभूच्या राज्याभिषेकाची तयारी करायची आहे. सुमंताने सगळी व्यवस्था लावली. कोणी वाद्य वाजवतय, कोणी तोरण बांधतय, कोणी गुलाल उधळतय, कोणी रंगरंगोटी करतय, कोणी रांगोळी काढतय, कोणी पेढे वाटतय, कोणी काही काही. आणि मला सगळी माणसं काम करतात म्हणूनच उत्सव होतो ना. आता हे जे एवढा मोठा उत्सव, एवढा मोठा, मी एकटा आलो म्हणून झालंय का? किंवा तुमच्या गावातली 2-5 माणसं आली म्हणून झालंय का? गावातल्या प्रत्येक माणसाने काही ना काही योगदान दिलेलं असतंय. आणखी पुढे सांगतो, आमच्यासारखी पडद्याच्या पुढची माणसं जेवढी महत्वाची आहेत त्याच्यापेक्षा पडद्याच्या मागची माणसं फार महत्वाची. आम्हाला चांगलं ठाऊक आहे, आम्हाला चांगलं ठाऊक आहे, कीर्तनकार जेवढा महत्वाचा आहे त्याच्यापेक्षाही जास्त स्वयंपाकाची भांडी धुणारा माणूस महत्वाचा आहे. कीर्तनातला गायक जेवढा महत्वाचा आहे त्याच्याही पेक्षा जास्त मंडपातल्या सतरंजा साफ करणारा माणूस महत्वाचा आहे. ही सगळी माणसं महत्वाची आहेत महाराज. आणि या सर्वांच्या एकीकरणामुळे हा सगळा उत्सव होतोय. नो हे हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ मेळविला, म्हणून हा सगळ्यांचा मेळ जमवलाय महाराज. ज्याच्या ज्याच्या हाताला जे जे पडेल त्यांनी ते काम करावं. अयोध्येमध्ये हीच परिस्थिती आहे. सगळीकडे ही परिस्थिती असताना, सर्वत्र आनंद असताना, सर्वांना आनंद सहन झाला. कोणी मिठाई वाटतंय, कोणी तोरण बांधतंय, कोणी रंगरंगोटी करतंय. आणि त्याच वेळेला कैकेयी नावाची रामाची आई होती. बाळांनो, सख्खी होती का सावत्राई होती? कैकेयी रामाची सख्खी आई होती का सावत्राई? कोणती होती? असं ऐकावं लागतंय. कसली आई होती? जरा मोठ्याने बोला. हा, याच्यासाठी कीर्तनात बसावं लागतंय, टीव्हीच्या पुढे नाही. टीव्ही पुढे बसल्यावर कसं कळलं? सावत्र आई होती. सावत्र आईला सहन झालं नाही की आपल्या सवतीचं लेकूर राज्याच्या गादीवरती बसते. नाही सहन झालं. तसं अगोदर सहन झालं होतं महाराज. पेढे वाटत होते, मिठाई वाटत होते, पण मंथरीने तिची बुद्धी बदलली आणि मंथरीने कैकेयीला सांगितलं, कैकेयी जर राम जरी अयोध्येचा राजा झाला तर तुझ्या मुलाला दास आणि सेवक म्हणून कायमस्वरूपी राहावं लागेल. रामाची माय म्हणून पहिला मान कौशल्यला मिळेल आणि दासाची सेवकाची बाई म्हणून तुला नेहमी अपमानित व्हावं लागेल. थोडस सावध हो. वेळ गेल्यानंतर पुन्हा पश्चाताप करण्यापेक्षा आता वेळ आहे. काय करावं लागेल सांग? रुसून बस. दशरथ महाराजांच्या महालामध्ये एक स्वतंत्र महाल होता. त्या महालाचं नाव होतं कोपभवन. आपल्या भाषेमध्ये त्याला रुसायची खोली म्हणतात. रुसायची खोली. मी अनेकांची घरं पाहिले, बऱ्याच जणांच्या घरामध्ये सेपरेट स्वतंत्र खोली आहेत. जेवायची खोली वेगळी, झोपायची खोली वेगळी, अभ्यासाची खोली वेगळी, पाहुण्यांसाठीची गेस्ट रूम वेगळी, स्वयंपाकासाठीची किचन रूम वेगळी, देवासाठीचे देवघर, असं सगळे वेगवेगळ्या खोल्या मला पाहायला सापडल्या. पण आजपर्यंत मला कुणाच्या घरात रुसायची खोली पाहायला सापडली नाही. हलशी तुमच्या गावात रुसायची खोली आहे का? उद्या बांधून घ्या, बांधकाम सुरू करावं रुसायच्या खोलीचं. दशरथाच्या महालामध्ये स्वतंत्र महाल होता. त्याचं नाव होतं कोपभवन. काही माणसं म्हणतील, महाराज आम्ही 5 पत्र्याच्या खोलीत सगळे राहतो ना, आमची कशाची खोली आली?
पण तरी सुद्धा आमच्या व्यवस्थेने रुसायची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. तुमचं घर 5 पत्र्याचं असू द्या, घर 10 पत्र्याचं असू द्या, घर 2 एकराचं घर असू द्या, रुसायची व्यवस्था आहे. कुठं माहितीये तुम्हाला? कुठं? कोपऱ्यात. आणि कोपऱ्यामध्ये तोंड करून बसलं की बाकीच्याने समजायचं हे रुसून बसले. बरोबर आहे? अरे गाणं आहे पा, म्हण काय ते, रुसूबाई म्हणा रुसूबाई, पुढं रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू आणि कुणाला बघून हसू? हा, तुम्हाला माहित नाही वाटतंय. रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसून पहिले लोक म्हणायचे आईला बघून हसू. आता बदल करायचा, रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसून बायकोला बघून खुदकन हसू. विठाला कोपऱ्यामध्ये तोंड करून बसला की बाकीच्याने समजायचं हा रुसलाय. बरं का? घरात कोपऱ्यात तोंड करून बसला की समजायचं रुसलाय. कीर्तनात बी कोपऱ्यात तोंड करून बसला की समजायचं तिथे नाही ना कोणी कोपऱ्यात. मी तेच बघायला लागलो, म्हणजे आपल्या गावावर आपल्या सप्तावर कोणी रुसलेलं नाही. कोप भवन जब गई कै के, कोप भवन जब गई कै के. तुलसीदासजी रामायणामध्ये लिहितात, कोप भवनामध्ये काही जाऊन बसले आणि सगळीकडे चर्चा. राजा एवढा मोठा कार्यक्रम करताय, एवढा मोठा उत्सव करताय, पण बायको रुसून बसली. हे समाजाचं असंच ठरलेलं आहे महाराज. सप्ताहामधले रात्रीचे 7 कीर्तनकार, काल्याचा 8 कीर्तनकारापैकी 7 कीर्तनकाराने वेळेवर येऊ द्या आणि एका कीर्तनकाराला उशीर तरी होऊ द्या, नाहीतर गैरहजेरी होऊ द्या. लोक 7 आले त्याची चर्चा करत नाहीत, एक का नाही आलं त्याचाच बोबाटा जास्त. तुमच्या मुलीच्या मुलाच्या लग्नाला 5000 माणसाचं वराडी येऊ द्या, पण नेमकं जावई येऊ नये. लोक 5000 आले त्याची चर्चा करत नाही, जावई का नाही आला त्याचाच बोबाटा जास्त. कोप भवनामध्ये काही बसल्यानंतर सर्वत्र चर्चा आहे. अख्खी अयोध्या आनंदात, पण काही रुसली आहे. रुसलेल्या कैकेयीकडे दशरथ महाराज आले. पाहिलं तर तिचा तो वेश गडबडा लोळत होती, केस मोकळे सोडले होते, विचित्र कपडे परिधान केलेले होते, अंगावरचे दागिने सगळे फेकून दिलेले होते. शास्त्र असं सांगतं, पती जिवंत असताना जर स्त्री दागिने फेकून देत असेल, केस मोकळे सोडत असेल आणि जमिनीवरती गडबडा लोळत असेल, तर ती स्त्री आपल्या पतीच्या मृत्यूला जवळ बोलवत असते. हा वेश जेव्हा कैकेयीने कैकेयीचा दशरथ महाराजांनी पाहिला, दशरथांच्या लक्षात आलं की आता आपलं मरण जवळ आलंय. बघा महाराज, मरणाचे संकेत असे माणसाला सहज मिळून जातात, सहज. फक्त कळत नाही, ते माणसाला कळत नाही. जुन्या काळातली माणसं बोलत बोलत म्हणायचे, एखादा माणूस जर माताळल्यासारखा जर करत असेल ना, लोक म्हणायचे महाराज त्याचं नक्की मरण जवळ आलंय, म्हणूनच ते असं करायला लागले. मरणाचे संकेत माणसाच्या वागण्यावरून, लक्षणावरून कळत असतात. रुसलेल्या कैकेयीला जगाच्या मालकाचा बाप दशरथ महाराज काय म्हणतात ऐका. माझे शब्द नाही, इथे तुलसीदासांचे शब्द आहेत रामायणातले. रुसलेल्या कैकेयीसाठी दशरथ महाराजांनी वापरलेले शब्द आहेत, लक्ष देऊन ऐका. काय म्हणले दशरथ महाराज? सुमुखी, सुमुखी. दुसरा शब्द आहे सुलोचनी. तिसरा शब्द आहे कोकिल बचनी, गजगामिनी. काय काय म्हणले ऐका, काय काय म्हणले? सुमुखी, तुझा चेहरा सुंदर आहे. सुलोचनी, लोचनी म्हणजे डोळे, तुझे डोळे सुंदर आहे. पुढे ऐका, कोकिल बचनी, तुझा आवाज कोकिळेसारखा गोड आहे. कोण म्हणायला लागले हे? एवढा मोठा राजा बायको जर रुसून बसली तर काय काय म्हणतात ऐकताय ना तुम्ही? पुरुष मंडळी ऐकताय ना? थोडं लक्ष देऊन ऐकताय ना काय म्हणतायत? कोकिल बचनी. कधीतरी रुसून बसल्यावर बायकोला तिला म्हणत जातो, तुझा आवाज कोकिळेसारखा गोड आहे. किती का बसाडा असं ना, पण म्हणायचं कोकिळेसारखा गोड आहे. सुलोचनी, गजगामिनी असं म्हटलं पाहिजे महाराज. काय आमची एडपट माणसं बायको रुसून बसल्यावर तिला असं गोड गोड बोलत नाही. तिला काय म्हणतात माहितीये का? उठ तिसका लात घालू. ह्याला काय अर्थ आहे महाराज? आपल्या पत्नीलाही किती प्रेमाने बोलावं हे शिकण्यासाठी सुद्धा रामायण ऐका. चला पुढे. जगाच्या मालकाचा बाप, जगाच्या मालकाचा बाप अयोध्येचा राजा दशरथ रुसलेल्या पत्नीला हात जोडतायत आणि विनंती करतायत, कैकेयी का रुसून बसली सांग.
काही काही नाही सांगितलं, माझ्या मुलाला राजाच्या गादीवर बसवा आणि तुम्ही ज्याला गादीवर बसवणार आहात त्याला 14 वर्ष वनवासाला पाठवा. ज्येष्ठासी धाडावी दुरी दिगंतरा नये समाचारा तया आम्हा. ज्येष्ठ रामाला दूर वनवासाला पाठवा. किती दूर? त्याचा कुठलाच समाचार, कुठलीच बातमी आपल्यापर्यंत येऊ नये एवढ्या दूर पाठवा. आणि कनिष्ठासी द्यावा राजपट, माझ्या भरताला राजाच्या गादीवर बसवा. दशरथ महाराज म्हणाले, मी बंधुप्रेम सांगण्यासाठी मागालोय बरं का, विषयांतर नाही. दशरथ महाराज म्हणतात, काही तुझ्या मुलाला राजाच्या गादीवर बसवायची इच्छा असेल तर मी बसवायला तयार आहे, फक्त माझ्या रामाला वनवासाला पाठवू नको. रामाला वनवासाला पाठवू नको. तुझ्या पाया पडतो, माझ्या रामाला वनवासाला पाठवू नको. कोण म्हटलं? जगाच्या मालकाचा बाप, जगाच्या मालकाचा बाप, अयोध्येचा राजा बायकोला म्हणतो, हात जोडतो, पाया पडतो. बरं काय, एवढा मोठा माणूस जर बायकोच्या पाया पडत असेल तर मग बस तुम्ही बोललात. मी तर असं म्हणेल कीर्तनाला आलेल्या मंडळीपैकी जवळपास 90% लोक बायकोच्या पाया पडतातच. जर तुम्हाला पटलेलं दिसत नाही, मला पटलेलं दिसत नाही, पण जरी पाय धरून जरी पाया पडले नसाल तर निदान एवढं तरी म्हणले असाल की मी तुझ्या पाया पडतो, आता गप्प बस. मग पाया पडणं काय आणि पाया पडतो म्हणणं काय, फरकच काय राहिला विठ्ठला. दशरथांचा नाविलाज झाला आणि कैकेयीच्या इच्छे खातीर रामचंद्र प्रभूला दशरथांनी बोलावलं. रामचंद्र प्रभूला आदेश दिला, रामा जी बाबा, उद्या तुम्हाला 14 वर्षाच्या वनवासाला जायचंय. का बाबा? हा सुद्धा शब्द काढला नाही. का सुद्धा नाही. बस निघालो मी. भरलेल्या घरातून घराच्या बाहेर बापाने काढलं. का काढलं सुद्धा विचारलं नाही, याला राम म्हणावं. आणि देता देता उग हलकी वाटणी आली तर बापाला उचलून आदळणारा, याला काय म्हणावं? तुम्ही लक्षात आणा, आज घराघरात राम आहेत का घराघरात रावण आहे का घराघरात कंस आहेत, याचा थोडा विचार करण्याची गरज आहे. नावेला झाला. रामचंद्र प्रभूला 14 वर्षाचा आदेश दिल्यानंतर रामचंद्र प्रभू 14 वर्षाच्या वनवासाला निघाले. आणि वनवासाला जात असताना सीता माता प्रभूच्या जवळ आली आणि प्रभूला विनंती करते, प्रभू तुम्ही जर 14 वर्षाच्या वनवासाला जात असाल तर मीही तुमच्या सोबत येणार आहे. रामाने शब्द काय काढला माहिती आहे? सीते, ज्या वेळेला आपलं लग्न झालं आणि कन्यादानाच्या वेळेला मी तुझ्या बापाच्या हातात हात देऊन तुझ्या बापाला शब्द दिलाय, तुमच्यापेक्षाही तुमची मुलगी सुखात आणि आनंदात सांभाळेल. मला त्रास झाला हरकत नाही, पण दुसऱ्याच्या लेकीला दुसऱ्याच्या पोरीला माझ्या घरात आल्यानंतर त्रास व्हावा हे रामाला कधी सहन होणार नाही. हे रामायण आहे. आणि दुसऱ्याची लेक आपल्या घरात नांदायला आल्यानंतर तिला अगदी काठीने मारणे, 2-2 दिवस उपाशी ठेवणे, हे महाभारत आहे. महाराज नुसत्या मोठ्या मोठ्या मनाच्या माळा घालायच्या, 2-2 तास देवाची पूजा करायची आणि आलेली सून तिला मात्र छळत राहायचं. काय उपयोग आहे तुमच्या परमार्थाचा? मी असं म्हणेल, परमार्थ किती करता याच्यापेक्षा तुमच्या आचरणामध्ये तुमच्या वर्तनामध्ये किती बदल होतो याला महत्व आहे. माणसं आजकाल दिसायला भक्त दिसायला लागले, दिसायला शाहू बोलायला लागले, दिसायला लागले, पण वागायला आणि कर्तृत्वाला मात्र नैतिकतेच्या दृष्टीने नैतिकतेच्या दृष्टीने अतिशय शून्य झाले. सीता मातेला रामाने विनंती केली, सीते तू माझ्यासोबत नको. माझं वाटोळ झालं हरकत नाही, दुसऱ्याच्या लेकराचं वाटोळ करण्याचा अधिकार मला नाही. सीता माता प्रभूला पुन्हा पुन्हा विनंती करते. नावेला झाला प्रभूचा. प्रभूने सांगितलं, ठीक आहे तुला मी न्यायला तयार आहे. तेवढ्यात लक्ष्मणाचं आगमन झालं. लक्ष्मणाचं आणि लक्ष्मणाचं आगमन झाल्यानंतर रामचंद्र प्रभूला लक्ष्मणजी म्हणतात, दादा काय लक्ष्मण, मी असं ऐकलं की तुम्ही 14 वर्षाच्या वनवासाला निघालात. हो लक्ष्मणा, बाबाची आणि आईची इच्छा आहे. मग भाऊ जर वनवासाला जात असेल, लक्ष्मणाचं घरात काय काम आहे? माझ्या भावाचा जर वनवास होत असेल, माझा भाऊ जर घराच्या बाहेर जात असेल तर हा लक्ष्मण घरात राहणार नाही. दादा मलाही तुमच्या सोबत वनवासाला यायचं आहे. काय प्रेम आहे महाराज?
भावाला वनवासाला लावणारी माणसं आणि भावाची प्रॉपर्टी हडप करणारी माणसं भरपूर असतील, पण भाऊ वनवासाला निघाल्यानंतर भावाच्या दुःखामध्ये सहभागी होणारा लक्ष्मण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा जन्माला येईल का, याचाही विचार करणं फार महत्वाचं आहे. पुढे आहे का, रामाने थोडीशी काडकाठी टाकली. लक्ष्मणा, न्यायला काही हरकत नाही रे, पण तुला माहितीये का, तुला नेलं असतं रे, पण तुझी आई परवानगी देणार नाही. आईला विचारून ये. रामाला माहित होतं की सुमित्रा काही याला जाऊ देणार नाही, की आई जाऊ देणार नाही. लक्ष्मणजी जेव्हा आईकडे आले, आईकडे आल्यानंतर विचारा, मैया काय बाळा, मैं 14 साल के लिए बनवास जाना चाहता हूं, मां मैं जा सकता हूं. आई मी जाऊ का म्हटल्याबरोबर सुमित्रा काय म्हणाली माहितीये का, जा म्हणाल नाही. लक्ष्मणा, मला असं वाटलं होतं की सुमित्रेचं दूध पिणारा लक्ष्मण हुशार निघेल, पण एवढ्या निर्बुद्ध लेकराची माय मी कशासाठी झाले याचा मला पश्चाताप होतोय. असं कोड्यातलं बोलल्यावर लक्ष्मणाचं डोकं चाललं नाही. आई असं का बोलते सांग. सुमित्रेने सांगितलं, अरे लक्ष्मणा, दादासोबत 14 वर्ष वनवासाला जाऊ का हे विचारण्यापेक्षा गेल्यानंतर जर सांगितलं असतं आई मी वनवासाला आलो, तर माझा लक्ष्मण बुद्धिमान आहे, माझा लक्ष्मण भावावर प्रेम करणार आहे, आणि या लक्ष्मणाची मी माय आहे, या लक्ष्मणाला मी अंगावरचं दूध पाजले याचा मला अतिशय अभिमान झाला असता. लक्ष्मणजीने आईची परवानगी घेतली, प्रभूकडे आले. प्रभूकडे आल्यानंतर पुन्हा रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा तुला माहितीये का, लग्न झाल्यावर लेकरावर त्याच्या आईचा बापाचा जेवढा अधिकार असतो त्याच्यापेक्षा जास्त, बोला ना बोला ना, तुम्ही कसं नाही शेजा, तुम्हाला काही माहित नाही का, लग्न झाल्यानंतर व्यक्तीवर आई वडिलाचा जेवढा अधिकार त्याही पेक्षा जास्त त्याच्या पत्नीचा अधिकार असतो. अरे बायकोची परवानगी घेऊन ये, बायकोला सांगून जावं लागतंय बाहेर जाताना, बरं का, ऐकताना तुम्ही जागे येत ना, बायकोला सांगून गेलं पाहिजे मी औरादला चाललोय, 7च्या आत येणार आहे, शुद्धीवर येणार आहे, रिक्षा पाठवायची गरज नाही, सांगितलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. मला मी कीर्तनाला चाललोय, सांगितलं पाहिजे, पत्नीला सांगितलं पाहिजे, कर्तव्य आपलं ते. लक्ष्मणजी आपल्या पत्नीकडे आले, उर्मिलेकडे आले, आणि उर्मिलेला म्हणले, उर्मिले, बाबासोबत 14 वर्ष वनवासाला जातोय. लक्ष्मणजी काय म्हणल्यानंतर उर्मिला काय म्हणली माहितीये का, जा. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, स्वप्नात सुद्धा भावाविषयी द्वेष आणि ईर्ष्या निर्माण होणार नसेल तर जा. स्वप्नात लक्ष्मणजी काय म्हणले माहितीये का उर्मिलेला, उर्मिले, स्वप्नात भावाविषयी द्वेष निर्माण होत असतो. सांग उर्मिले, स्वप्न केव्हा पडतात, सांगा बाळा, स्वप्न केव्हा पडतात, बोला ना. रात्री म्हणजे जागा असल्यावर का, कीर्तना स्वप्न पडतात का, हा झोपल्यावर, झोपल्यावर स्वप्न पडणार आणि स्वप्नामध्ये भावाविषयी द्वेष निर्माण होणार. या लक्ष्मणाचा शब्द आहे तुला, 14 वर्ष हा लक्ष्मण झोपणारच नाही, झोपणारच नाही, डोळ्याला डोळा लावणार. पुढचा प्रश्न आहे लक्ष्मणाचा, सांग उर्मिले, माणसाला झोप केव्हा लागते, झोप केव्हा लागते, जेवल्यावर का उपाशी असलं, जरा कीर्तनाच्या अगोदरच्या पंक्ती बंद करा, कीर्तन झाल्यावर पंक्ती करा, म्हणजे लोक जागे राहतील. कीर्तनात फळावर बऱ्याच ठिकाणी असंच असते, 7 ते 9 कीर्तन, कीर्तन झाल्यावर जेवण झोपा. तुमच्या गावातलं मला माहित नाही, आमच्याकडे तर असं आहे महाराज, जेवायला 5000, कीर्तनाला 500, 450 लोक खातात आणि झोपतात. तुमच्यातलं नाही, मला राहायचं 11 वाजेपर्यंत. उर्मिले, जेवण केल्यानंतर जर झोप लागणार असेल तर हा लक्ष्मण 14 वर्ष अन्नच खाणार नाही, अन्नच खाणार नाही तर झोपण्याचा प्रश्न नाही, झोपच लागणार नाही तर स्वप्नाचा प्रश्न नाही, आणि स्वप्नच नाही तर भावाविषयी द्वेष नाही. हे कुणाचं सांगतोय मी, लक्ष्मणाचं. ही लक्ष्मणाची कथा रामायणात ऐकायची, ही लक्ष्मणाची कथा कीर्तनात ऐकायची, आणि फक्त विधवर जागेसाठी, हातभर जागेसाठी, एखाद्या काकरीसाठी आणि वाटसाठी जर भावाच्या अंगावर कुऱ्हाडी घेऊन जावायचं, भावाच्या अंगावर काठ्या घेऊन जावायचं, किती कीर्तन ऐकल्यावर आपल्यात फरक पडेल सांगा. मी हा विषय बोलत होतो. केवळ कीर्तन ऐकून चालत नाही, कीर्तन ऐकून जर आपल्या वर्तनात बदल होत नसेल, आपल्या आचरणात बदल होत नसेल तर त्या श्रवणाला काहीही अर्थ नाही. मी हा विषय बोलत होतो. जिथे प्रेम आहे,
जिथे आपुलकी आहे तिथे श्रीमंती नसली तरी चालतंय. जुन्या काळातली माणसं पैशाने गरीब होती पण नैतिकतेने श्रीमंत होती. जुन्या काळातली माणसं शब्दाला किंमत देत होते म्हणून गावातली भांडणं गावातच मिटत होते. गावातल्या सगळ्या तक्रारी पाटलाकडे चालायच्या. तालुक्यातल्या सगळ्या तक्रारी तालुक्याच्या अधिकाऱ्याकडे किंवा तालुक्याच्या प्रमुखाकडे चालायच्या आणि त्या तक्रारीचं निवारण व्हायचं. आता ज्या तक्रारीचं जिथं निवारण होतं तिथे तक्रार करावी. तुकोबारायांच्या जीवनातली एक तक्रार आहे. ती तक्रार तुकोबारांनी तुमच्या आमच्याकडे मांडली नाही तर तुकोबारा देवाला एक तक्रार करतायत. कोणती तक्रार आहे? अभंगाच्या पहिल्याच्या तक्रार करतात आणि तक्रारीचे शब्द असे आहेत. पुढीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी. देवा, आपल्यापेक्षा आमच्यापेक्षा पुढच्या माणसांच्या फळाची अपेक्षा आहे पण फळाची अपेक्षा करत असताना ते बळ मात्र आमच्याकडे नाही. ऐका महाराज, माणसाची अपेक्षा फार मोठी आहे पण अपेक्षा मोठी असताना आपलं बळ काय आहे हे पाहिलं पाहिजे ना. आणि पुन्हा सांगतो, माणसं मोठेपणाची अपेक्षा करत असताना नेमकं आपलं प्रयत्न किंवा आपलं कर्तृत्व कुठे काय कमी पडतं याचा थोडा विचार केला पाहिजे ना. केला पाहिजे. अपेक्षा मोठ्या असल्या पाहिजेत, मोठ्या असल्या पाहिजेत. 10वीच्या परीक्षेमध्ये पहिला नंबर यावा ही अपेक्षा असं. तुम्ही गोळाकडे बघताय का? गुळ देऊ नका कोणाला. ते गुळ देण्याचे दोन अर्थ आहेत. एक तर गोळी दिल्यावर गप बसतोय, नाही तर गोळी दिल्यावर आवाज खुलतोय. माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. पोरांचं लक्ष इकडे तिकडे जाते. विठाला विठाला काय चालू होतं आपलं? हा बोल बोल. 10वीच्या परीक्षेत कोण नापास हो? काय 10वीच्या परीक्षेत? हा, पोरं जागे. मी रात्रीच्या कीर्तनात असंच विचारलं काय चालू होतं आपलं. लोक म्हणले कीर्तन. तानच नाही ना. 10वीच्या परीक्षेमध्ये पहिला नंबर यावा ही प्रत्येकाची अपेक्षा आहे का नाही? तुला कितवीला आहेस तू? 5वीला. तू रे तू? तुम्हाला परीक्षेत पहिला नंबर यावा वाटतो का शेवटचा? नक्की. तर पहिला नंबर यावा ही अपेक्षा आहे पण पहिला नंबर येण्यासाठी प्रयत्न नाहीत आमचे. आणखी पुढे सांगू का? गायक मंडळी
तुम्हाला खरं सांगा, पहिली चाल मिळावी वाटते का उभं टाळ घेऊन उभं राहावं? सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला हो टाळकर मंडळी छोटे छोटे पहिली चाल म्हणा वाटते की नाही, पण देतच नाही महाराज. सुरुवातीचा काळ फार कठीण आहे. माझी सुरुवात सुद्धा भजनातून झाली आहे. मी मृदंग वाजवायचो. गोपाळ महाराज मला मृदंग वाजवायला कधी मिळायचं सांगू का? माऊलीचं भजन होऊन चाल झाल्यावर म्हणायचे वाजवा आता आरती. आरती वाजवायला आम्हाला चान्स मिळायचा. मग तेव्हा वाटायचं की मला कीर्तन का वाजवायला देत नसतील. मग मी म्हणायचं हा नाही हलसीचे लोक जातीवाद करतात, मी मराठ्याचा म्हणून मला वाजवू दिलं नाही. असंच आहे ना मानसशास्त्रामध्ये, याला मिथ्या समर्थन म्हणा. आपल्याला जर एखादी गोष्ट मिळत नसेल तर जातीचं किंवा दुसरं काहीतरी कारण काढणे आणि त्यावर दोष देणं याला मिथ्या समर्थन म्हणा. मी असं म्हणेल, आपल्याला जर एखादी गोष्ट मिळत नसेल तर दोष दुसऱ्याला देण्यापेक्षा आपण आपल्या कर्तृत्वाला आणि आपण आपल्या सेवेला दोष द्यावा. नवीन कीर्तन करत असताना सुरुवातीला कुठल्या तरी गावातून मला फोन यायचा, हॅलो प्रशांत महाराज बोलताय का? म्हणायचं हो. आमच्या गावात सप्ताह आहे. बर किती तारखेपासून? ते म्हणायचे 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत सप्ताह आहे, 8 तारखेला काल आहे. मग मी म्हणायचं हा जमेल ना, 8 तारखेचा काला जमेल. ते म्हणायचे नाही नाही काला अगोदरच दुसऱ्याला दिला. बरं मग मी म्हणायचं हो 7 तारखेला जमेल. नाही 7 तारीख बी ती दुसऱ्याच महाराजाला दिली. असं करून 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 आमच्या नशिबाला दुसराच दिवस. अच्छा सारखं. मग तेव्हा पहिला दुसरा दिवस करताना मला थोडं वाटायचं की आपल्याला काला का देत नसतील किंवा शेवटचं कीर्तन का देत नसतील. आणि मला पहिल्या दुसऱ्या कीर्तनकाराचा फार वनवास. विचारूच नका, आता तर बरं आहे. नाही तर पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराचं येणं आणि मंडपाच्या काट्यावर ओढ दोन्ही सोबतच चालू असते. दोष दुसऱ्याला देण्यापेक्षा आपण आपल्या सेवेला दोष द्यावा आणि आपलं बळ कुठे कमी पडतंय याचा थोडासा विचार करा. आणखी पुढे सांगतो महाराज, माणसं दुसऱ्याच्या श्रीमंतीवरती आणि दुसऱ्याच्या मोठेपणावरती नेहमी जळत राहतात. पण दुसऱ्याच्या मोठेपणावर आणि श्रीमंतीवर जळण्यापेक्षा त्याच्या श्रीमंतीचा, त्याच्या कर्तृत्वाचा, त्याच्या सेवेचा आदर्श घ्या आणि त्यानुसार प्रयत्न करा. एक दिवस तुम्हाला सुद्धा आपोआप मोठेपणा आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला गावात एखादा माणूस असा असतो महाराज, त्या माणसाला सगळी माणसं किंमत देतात. गावातली माणसं लहानापासून मोठ्यापर्यंत. तो माणूस आला की भांडणं मिटतात, तो माणूस आला की निर्णय होतो, तो माणूस आल्याबरोबर लोक त्याला पटापटा बसायला जागा देतात. वयानं तो कधी कधी लहान असतो महाराज, लहान असतो. पण लहान वयाचा माणूस त्याला जर सगळे मान देत असतील तर मोठ्या वयाचे उगाच जळत राहतात, त्यालाच का मान. आणि जळण्यापेक्षा, त्याच्यावरती पश्चाताप करण्यापेक्षा, त्याचा वाईट वाटून घेण्यापेक्षा थोडस एक विचार करत जावा. ज्या अर्थी ही लोक त्याला मानतात त्या अर्थी तो कशा पद्धतीने वागतोय. तो प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतोय, तो कोणाच्याही अडचणी सोडवतोय, कोणाला मदत करतोय आणि वेळ प्रसंगी 2-5 रुपयाला स्वतःच्या खिशाला झळ लावून घेतोय. म्हणून माणसं त्याला किंमत देतात. पुढे ऐका, वयाने मोठा झाला म्हणजे माणसं किंमत देतील असं नाही. आपलं कर्तृत्व, आपली सेवा हे आपल्याला फार मोठं करत असते. पुन्हा एकदा सांगेल, आपल्याला मान नाही दिला म्हणून माणसं रुसून बसतात महाराज. मान नाही दिला म्हणून. माझा प्रसंग सांगतो. माझा एका कार्यक्रमाला मी जात होतो. माझ्याकडे तेव्हा गाडी नव्हती, भाड्याची गाडी होती. भाड्याची गाडी असल्यानंतर पुढच्या सीटवर 2 माणसं बसलेली होती. 2 माणसं बसलेली होती आणि एक वयस्कर बाबा आले. ते अचानक कीर्तनाला निघाले, असे पटका बांधून वयस्कर आल्यानंतर मी सगळं सहज एका पुढच्या सीटवरच्या माणसाला म्हणलो, तुम्ही उठा आणि मागच्या सीटवर बसला. तुझ्या कीर्तनाला काढीला म्हणला, तिकडं चाललो घरी. साधं पुढच्या सीट बघा तुम्ही, लग्नामध्ये हे ते सगळं तुम्हाला हे अनुभव आहेत. पुढच्या सीटवरच्या जीप मधल्या माणसाला जर मागच्या सीटवर बसवलं तर ते तोंड पाहत नाही महाराज, लग्नाला येत नाही. एक लक्षात ठेवा, मानपानाची अपेक्षा करत राहिलं की माणसाला सतत अपमान वाटायला येतो. मग एक कॅलेंडर काढले होते, बऱ्याच जणांकडे आहे, त्याच्यावरच एक वाक्य होतं, मानपानाची अपेक्षा करण्यापेक्षा
सेवेची अपेक्षा करा, मान सन्मान तुम्हाला आपोआप मिळेल. विठाला देवाला बोलता, देवा आम्हालाही मोठ्या माणसाची अपेक्षा आहे, आम्हालाही मोठ्या पदाची अपेक्षा आहे, पण ते बळ मात्र आमच्याकडे नाही. आता बळाचे अनेक प्रकार आहेत. काही ठिकाणी शरीराचं बळ चालतंय, काही ठिकाणी पैशाचं बळ चालतंय, काही ठिकाणी बुद्धीचं बळ चालतंय महाराज. आणि बळ नसेल तर बाकीचं बोलायचंच नाही. ज्ञानोबा बोलतात, बळे विनाश बळे विनाश हरिपाठामध्ये फार सुंदर बोलतात, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, आणि बळे विना शक्ती बोलू नये. बळे विना शक्ती बोलू नये. बळच नसेल, ताकद नसेल तर शक्तीचा विषय बोलायचा नाही. आता बळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कुठे ताकदीचं बळ चालतंय, ताकदीचं शक्तीचं बळ चालतंय, है की नाही? बळ बळ पाहिजे की नाही अंगात? बळ पाहिजे की नाही अंगात? त्याच्यासाठी काय काय केलं, काय काय खाल्लं पाहिजे? दूध खाल्लं पाहिजे, भाजीपाला खाल्ला पाहिजे, खेळलं पाहिजे, है की नाही? कशावर खेळलं पाहिजे? मोबाईलवर का कम्प्युटरवर? बरं आहे मग तुमच्यातलं वातावरण. मला वाटलं मोबाईलवर. आजकाल पोरं खेळतात, असं नाही असं नाही, पण सांगतो तुम्हाला, आजकालची ही लहान पिढी बघा ना महाराज, यांची काय तब्येती आहेत का काय. वारा आला तर उडून जायची लेकरं झाली महाराजांची. का? डेअरी आली, डेअरीचा वनवास सुरू झाला ना. डेअरी आल्यापासून डेअरीला काय आहे ते दूध सुद्धा चाललं महाराज. 2-5 रुपयाचं दूध विकत आणावं, कधी लेकराला खाऊ घालावं, कधी दूध खाल्लं पाहिजे आणि खेळलं पाहिजे महाराज. मित्र असं म्हणेल, माझ्या महाराष्ट्रातला प्रत्येक मावळा माझ्या छत्रपती शिवरायांचा मावळा असा बलदंड असला पाहिजे महाराज. संभाजी राजांसारखा ताकदवीर असला पाहिजे, वीर पाहिजे, शूर पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यापैकी एक मावळा होता, त्यांचं नाव आहे तानाजी मालुसरे. बरोबर. तानाजी मालुसरेने जिजाऊनी कसं हेरलं होतं माहितीये का? त्या काळामध्ये पडीक शेती होती, पडीक. आणि पडीक शेती जिजाऊनी पुण्याची जहागिरी मिळाल्याच्या नंतर पुण्याची जिम्मेदारी निभावत असताना जिजाऊनी पडीक शेती कसायला दिली, लोकांना खायला दिली. आणि लोकांना खायला दिल्यानंतर सुरुवातीला तर पडीक होती, लोकांनी नीट केल्यानंतर जे रानडुकर होते ना, रानगवे, ते रानगवे यायचे आणि ते पिकाचं नुकसान करायचे. पिकाचं नुकसान करत असताना जिजाऊ मध्ये चाणाक्ष आणि बुद्धिमान होते महाराज. जिजाऊने काय केलं माहितीये का? रानगव्यांचा बंदोबस्त करण्याकरता गावातल्या लोकांना बक्षीस ठेवलं. जो कोणी रानगव्याला मारेल, त्याचा बंदोबस्त करेल, त्याला विशिष्ट पद्धतीचं बक्षीस. त्यावेळेला बलदंड धिप्पाड शरीरयष्टीच्या व्यक्तीने ते रानगवा मारला. नुसतं मारलं नाही, चिरला आणि ते खांद्यावर घेऊन जिजाऊच्या राजवाड्यावरती आले. दरवाजावरच्या सैनिकांनी त्याला अडवलं. अरे काय हा वेडेपणा? नाही म्हणले, मला मासाहेबांना भेटायचं. मासाहेब आराम करत असतील? नाही, मला मासाहेबांना भेटायचंय. आणि मग मासाहेबांची भेट झाल्यानंतर पाठीवरती कौतुकाचे थाप टाकले. अरे काय नाव आहे तुझं? ते काय म्हणलं माहिती आहे? तानाजी मालुसऱ्या. असंच बोलतात ना. मग जिजाऊने सांगितलं, मालुसऱ्या म्हणायचं नाही, मालुसरे म्हणायचं. आणि उद्यापासून तुझ्यासारखे शूर, ताकदवीर आणि बलदंड शरीराचे मावळे जर स्वराज्यामध्ये आले तर छत्रपती शिवाजी महाराजांचं काम आणखीन सोपं जाईल. आणि मग तानाजी मालुसरे शिवरायांच्या मावळ्यामध्ये सहभागी झाले. काय त्याग होता महाराज, काय त्याग होता. मला माहिती आहे, तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजाकडे आले होते. आणि राजाकडे आल्यानंतर राजाची लगबग पाहिली. राजा कुठल्या तरी स्वारीवर जात आहेत. तानाजीने विचारलं, राजे कशाची स्वारी आहे? शिवाजी महाराजांनी सांगितलं, तानाजी, आई साहेबांची इच्छा आहे की समोरचा जो तटबंदी किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव आहे कोंडाणा. कोंडाणा नावाचा तटबंदी किल्ला स्वराज्यामध्ये असावा ही आईची इच्छा आहे. आणि आईच्या इच्छेसाठी छत्रपती शिवाजी महाराज कोंडाण्याच्या स्वारीवर निघाले. कोणाच्या इच्छेसाठी? आईच्या इच्छेसाठी माझ्या राजांनी कोंडाणा सर करण्याचा संकल्प केला. माझ्या तरुण पोरांना सांगतो रे दादा, शिवाजी महाराजांनी आईसाठी कोंडाण्याची स्वारी काढली.
तुम्ही निदान आईसाठी तंबाखू तरी सोडा. निदान आईच्या इच्छेसाठी दारू तरी सोडा. आईच्या इच्छेसाठी व्यसन तरी सोडा. त्या त्याग असेल महाराज राजांचा. आणि हे पाहिल्यानंतर मग तानाजीने विचारलं, राजे, तानाजी सारखा मावळा जिवंत असताना राजाने आपला जीव धोक्यात घ्यावा हवा, हे आम्हासारख्या मावळ्यांना सहन होणार आहे. मग आम्ही जाऊ स्वारीवर. रायबाचं लग्न आहे तानाजी. तानाजीने सांगितलं, राजे, अगोदर लग्न कोंडाण्याचं आणि मग राहिलो जीवन तर रायबाच. त्याग आहे महाराज, त्याग आहे. घरात जर लग्नाची गडबड असेल तर माणसं सप्ताकडे फिरकून सुद्धा बघत नाहीत, येत सुद्धा नाहीत. का नाही? घरी लग्न आहे. महिन्यावर लग्न असलं तरी सप्ताकडे यायला तयार नाहीत. आणि स्वतःच्या पोराचं लग्न बाजूला ठेवलं आणि कोंडाण्याच्या स्वारीमध्ये तानाजी उतरले. पाहता पाहता कोंडाणा मावड्याने सर केला आणि त्या शत्रू सोबत लढता लढता माझा तानाजी धारातीर्थी पडला. सगळ्या मावळ्यांनी सोबत लढला. मावळे परत आले. कोंडाण्यावरती हर 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 महादेवचा जय जयकार केला. सगळे मावळे परत आले. शिवाजी राजांना नमस्कार केला. आणि राजांना सांगितलं, राजे, आम्ही कोंडाणा सर केला. राजाने सगळीकडनं जर टाकली, असे बरेच मावळे दिसत आहेत पण तानाजी दिसत नाही. अरे माझा तानाजी कुठे? मावळ्याने सांगितलं, राजे, कोंडाणा सर करता करता, कोंडाणा लढता लढता आपला तानाजी आपल्यातून निघून गेला. राजांचे डोळे पाणावले, कंठ दाटून आला आणि राजाच्या मुखातून शब्द निघाला, अरे गड आला पण माझा सिंह गेला. आणि आजपासून हा कोंडाणा नसेल, आजपासून हा स्वराज्यातला सिंहगड असेल. ही ताकद होती महाराज. असे मावळे जर घडवायचे असतील तर ते मावळे घडवण्याकरता बलदंड शरीर असलं पाहिजे, बळ असलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, खेळलं पाहिजे, कुदलं पाहिजे. नाहीतर आजकाल लोकांचं असं चाललंय महाराज, लगेच घे पुस्तक, बस अभ्यास कर, पुस्तक घे अभ्यास कर, पुस्तक घे अभ्यास कर. नाही, लेकरांनी दररोजचे तास 2 तास तरी किमान खेळलं पाहिजे. त्यांना पहाटे उठवलं पाहिजे, त्यांना व्यायाम करायला लावला पाहिजे. हे ताकदीचं बळ फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला ताकदीचं बळ कामाला येतं. जिथं ताकदीचं बळ कामाला येत नाही तिथे पैशाचे बळ कामाला येतं. मी मागच्या 8-15 दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी बार्शी तालुक्यात गेलो होतो. पाथरी नावाचं गाव आहे. सहज थोडस लवकर गेलो होतो. माणसं बोलता बोलता असं सांगत होती, महाराज, ते समोरचं जे म्हातारे आहे ना, का आहे नाही, सकाळी उठल्यापासून दरवाजात बसते, हातात काठी असते. काठी असते. बरोबर 7 वाजल्याबरोबर चहा आला तर बरं, नाही तर शिवाय देत. 7 वाजता म्हणजे 7 वाजता चहा, 9 म्हणजे 9 वाजता नाश्ता, 1 वाजता बरोबर जेवण. पोरं फार मोठी मोठी झालेली पण नाही ते बोलायचं म्हातारं तरी पोरं ऐकून घ्यायची. मी त्यांना सहज पोरांना विचारलं, एवढं म्हाताऱ्याचं तुम्ही का ऐकून घेता? ते म्हणे, महाराज, तिजोरीच्या चाव्या त्याच्याकडेच आहेत. खरं सांगा, सासूबाईची तब्येत पहा आणि सुनबाईची तब्येत पहा, दोघीची जर भांडणं लागले तर कोण ऐकणार नाही? हा, सून. आता म्हातारीला सून कशी ऐकल? पण तरी म्हातारीला सुनबाई घाबरते. आम्ही सुनबाईला विचारतो, सुनबाई, तुमचं शरीर मजबूत आहे, म्हातारी काय आता मरायला टेकली, उगा 5-25, 30-40 किलो वजन आहे, तरी तुम्ही म्हातारीला एवढं का घाबरता? महाराज, लई कडू आहे म्हणले आमची म्हातारी. हलशीची नव्हती ती, तिकडची, ती खानापूरकडची. एवढं का घाबरताय सांगा? तिने सांगितलं, आजही आर्थिक तिजोरी, आर्थिक खर्च, आर्थिक ताळमेळ सासूबाईकडे आहे. इथे शरीराच्या ताकदीपेक्षा पैशाची ताकद श्रेष्ठ ठरते. आणि पुढे सांगतो, या सगळ्यामध्ये श्रेष्ठ ताकद आहे बुद्धिमत्तेची, सगळ्यात श्रेष्ठ. हलसी सारखं गाव सप्ताह होता. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी कुस्ती असायची. मग ती कुस्ती नारळाची, सुरुवातीची कुस्ती नारळाची. मग पुन्हा 51 रुपयाची, बरोबर ना? पुन्हा 100-200 रुपयाची, पुन्हा 500 रुपये. मी अशा बऱ्याच कुस्त्या केल्यात. नारळापासून सुरुवात झाली माझी, त्याच्यामुळे मला ते सगळं माहिती आहे. म्हणजे तिकडच्या नसल्या तरी कीर्तनाच्या कुस्त्या नारळावर भरपूर केल्या सुरुवातीला. म्हणून आता दणकवून घ्यायला सुरू केलं, बाकी दुसरं काय.
मग ती कुस्ती 51 रुपयापासून ते पार 50,000पर्यंत 1 लाखापर्यंत कुस्ती गेली. आणि 1 लाख रुपयाची कुस्ती असताना जो पहिलवान होता महाराज, तो असा बलदंड शरीराचं 90-95 किलो वजन, असं ताकदवर 100 किलोच्या आसपास वजन. ते सगळे त्या मैदानामध्ये ते हलके वाजवत फिरायला. आहे का कोणी जोडीदार, आहे का कोणी जोडीदार, कोणीच उठायला तयार नाही. त्याच्या ताकदीचा पहिलवानच नाही. शेवटी गावातलं एक मर्क पोरग उठलं महाराज, वजन मोजून 35 किलो होतं. 35 किलोच्या पोराने विचार केला, जर याला जर पहिलवान जोडीदार जर नाही मिळाला तर विजय घोषित करणार आणि 1 लाख रुपये फुकट घेऊन जाणार. माणसं फुकट कधीच कोणाला काही देत नाही. माझा अनुभव सांगतो, कीर्तनाला गेल्यानंतर एवढा पाऊस आला एका गावला, एवढा पाऊस आला, मंडप उडून गेला. मला वाटलं आता आजच्या दिवस आराम आहे, फुकट पैसे मिळतील. लोक म्हणले नाही, नियम कसा मोडावा, मंदिरात पण कीर्तन करूनच घेतलं, मग पैसे दिले. फुकट कोणालाच काही देत नाहीत. त्याने ठरवलं फुकट पैसे जाऊ द्यायचे नाहीत. 35 किलोचा होता, बघू म्हणले आपण. आणखी पुढे सांगू, काही माणसं एवढे चतुर असतात, एखाद्या गावची निवडणूक जर बिनविरोध निघाली, एखादं तरी उठतं पॅनल टाकतच महाराज, त्याला फुकट सरपंच का होऊ द्यायचं, फुकट नाही तू. ते 35-40 किलोचं पोरग उठलं आणि उठल्याबरोबर म्हणला मी कोळी याच्यासोबत कुस्ती खेळतो. ते उठल्याबरोबर सगळे हसायला लागले. म्हणले आता हे मरते, ह्याच्या अंगावर पडल्याच्या बरगड्या मरते. म्हणले आता हे कशाला लागते. ते हलकी वाजायला लागले महाराज. सगळे लोक म्हणले कशाला उठला असेल मरायला, कुणी बुद्धी सुचली असेल, कुठून बुद्धी सुचली, कायला ओढलंय का, काही बोलायला लागले बसलेली माणसं. शेवटी हातात हात दिला, त्या मधल्याचे अंपायर जो असतो त्याने हातात हात दिला. हातात हात धरून त्याने आता खांद्याला धरून आता कुस्ती सुरू होणार. तेवढ्यात त्याने त्या पैलवानाला बोलवायला सुरुवात केली. हे बघ, तुम्हाला पाड, माझी पाठ लाव, काय घोळसू मारायचं तेवढं मार, फक्त 1 मिनिट माझं बोलणं ऐकून घे. तू कसं उचलून आदळायचं तसं आदळ, फक्त 1 मिनिट माझं पूर्ण बोलणं ऐकू दे. आता तिकडे हलकी चालू होती ना महाराज, ही लोक वाद्य लावतातच याच्यासाठी. लग्नात बघा, बामण मंत्र म्हणायच्या टायमाला नेमकं म्हणते बँड बाजा लावा, म्हणजे काय म्हणाले, बेचा पाडा म्हणाले का मंत्र म्हणाले, लोकांनाही कळत नाही महाराज. काय करते आता बाजा लावल्यावर, आता उगेच माईक चालू सगळं बंद आहे म्हणून. हलकी चालू होते, ते हळूच त्या पहिलवानाच्या कानात जवळ गेला. फक्त 1 मिनिट माझं बोलणं ऐकून घे. ते म्हणलं बोल पटकन. उगा असं करता ह्यांचा संवाद चालू आहे. बघ, मी हलसीच आहे, बापाला 200 एकर जमीन आहे, त्याच्यातला 100 एकर ऊस आहे. मग गावातला सगळ्यात श्रीमंत माणसाचं मी पोरग आहे, काही कमी नाही मला. म्हणणं काय, तू जर ही कुस्ती जिंकलास तर तुला किती बक्षीस भेटणार आहे. 1 लाख. फक्त आजच्या दिवस माझ्यासाठी पड, पांडुरंगाची महादेवाची शपथ घेऊन सांगतो, तुला घरी आणून 10 लाख देतो. पहिलवानाने विचार केला, जिंकून 1 लाख भेटण्यापेक्षा पडून जर 10 लाख घेतले तर वाईट काय. आणखी पुढे बोलू काय, निवडणुका लढून 5 वर्ष काम करून 2-5 लाख आणायला भेटण्यापेक्षा जर नुसते फॉर्म काढायला जर 10-20 लाख भेटत असल्यावर बिघडलं तरी काय. मी कशासाठी बोलतोय, इथे शरीराचं बळ नाही, इथे पैशाचं बळ नाही, इथे कामाला आलं ते बुद्धीचे वैभव अंगना ही तुझे एका देशभराचे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव फार मोठे महाराज, म्हणून बुद्धीची प्रार्थना केली पाहिजे. बळ वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. तुकोबारा देवाशी बोलत असताना, देवा आम्हाला मोठ्या पदावर जायची अपेक्षा आहे, पण ते बळ मात्र आमच्याकडे नाही. मग तुकोबाराने देवाने विचारलं, बरं नेमकं कुठं जायचंय तुम्हाला, सरपंच व्हायचंय का, आमदार व्हायचंय का, खासदार व्हायचंय का, मुख्यमंत्री व्हायचंय का, पंतप्रधान, नेमकं कुठं व्हायचंय, कुठं जायचंय, कुठं सांगा. तुम्हाला लातूरला जायचंय का, मुंबईला जायचंय का, दिल्लीला जायचंय का, वॉशिंग्टनला जायचंय का, कुठं जायचंय कुठं सांगा ना. त्यावेळेला तुकोबाराने सांगितलं, देवा ही सगळी पदं माईक आहेत. येरते माईक दुःखाची जनिते नाही आधी अवसाने किंवा आनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. हे बाकीची सगळी पदं माईक आहेत. आमची कोणती अपेक्षा खरं सांगू का देवा, ज्या ठिकाणाला संत जाऊन पोहोचले त्या ठिकाणी पोहोचव. अभंगाच्या 2ऱ्या चरणात
फळ नाही बळते अंगे संत गेले तया ठाया देवराया पावबी अभंगाच्या 2 चरणाची सूचना केलेली आहे.
राहिलेल्या 2 चरणाची चर्चा ठेवून आपल्याला मर्यादित वेळेमध्ये सेवेला पूर्णविराम द्यायचा. काळजी करू नका, बरोबर 2:30 वाजता सोडतो म्हणजे सोडतो. विठ्ठल. तसं मी कीर्तन कधीच लांबवत नाही, लांबवणं हे माझा स्वभाव नाही आणि लांबूही नाही, लांबू नाही महाराज. अधूनमधून मी नेहमी जी टॉकीज वरती बरीच कीर्तन करत असल्यामुळे मागच्या आठवड्यातही आता तुम्ही बरीच कीर्तन माझी ज्ञानोबा यांच्या समाधी सोहळ्याच्या वेळेस आपण ऐकलेली आहे. जी टॉकीज वरचं सगळं कीर्तन रामकृष्ण हरी पासून ते जय विठ्ठल पर्यंत सर्व कीर्तन 39 ते 42 मिनिटातलं आहे. तेवढं सगळं कीर्तन जर 40 मिनिटात बसवतंय तसं तर 2 तासात हे काही अवघड आहे का? आणि मी तसंही कीर्तन जास्त करत नाही, कारण किती बी केलं तर लोक पैसे द्यायचे तेवढं देतात, तर कशा सांगायचा. विठ्ठल त्या विरोधाचा भाग सोडून अगदी मर्यादित मी कीर्तन का लांबवत नाही त्याचं खरं कारण सांगतो तुम्हाला. बसलेल्या श्रोत्यापैकी बरीच मंडळी वयस्कर असतात. कुणाला कमरेचा त्रास आहे, कुणाला गुडघ्याचा त्रास आहे, कुणाला लघवीचा त्रास आहे. मर्यादेमुळे म्हणा किंवा संप्रदायाच्या निष्ठेने प्रेमाने ही सगळी मंडळी कीर्तनात बसते आणि बसल्यानंतर जर वेळेच्या पुढे गेले तर सर्वांना त्रास होतो. म्हणून कीर्तनकाराने सुद्धा मर्यादित वेळेमध्ये थांबलं पाहिजे, वेळेच्या आत कीर्तन सोडलं पाहिजे, संपवलं पाहिजे. आणि अशी जर कीर्तन जर वेळेच्या आत संपली, वेळेचं भान जर सर्वांनी ठेवलं, तर ही जी लांब लांब बसणारी माणसं आहेत ना ती सुद्धा समोर बसल्याशिवाय राहणार नाही. आता आजचं कीर्तन बरोबर 11:05, 11:10च्या आसपास जर संपलं तर लांब बसणाऱ्याला वाटेल 11 वाजता तर संपवते, मग अंधारात कशाला बसायचं वाटते मला. बरं का, ही अंधारात बसलेली मंडळी तुम्हाला सांगू का, अंधारात बसलेली काही ठिकाणी अंधारात बसायचे असतात, काही ठिकाणी उजेडात. नाही कळलं बाळांनो? सिनेमागृह माहिती आहे तुम्हाला? सिनेमागृह, चित्रपटगृह, थिएटर, पिक्चर पाहताना किंवा नाटक पाहताना बसलेली माणसं अंधारात असतात आणि स्टेजवरची उजेडात असतात. कीर्तनात सगळेच माणसं उजेडात असतात. जिथे सर्वजण उजेडात ते धर्म कार्य आहे आणि जिथे श्रोते अंधारात ते अधर्म कार्य. अंधारात बसण्यापेक्षा तमसो मागम ज्योतिर्गमय, अंधाराकडे नाही प्रकाशाकडे गेलं पाहिजे, उजेडाकडे गेलं पाहिजे. पण अंधारात बसलेली माणसं आज अंधारात असायला हरकत नाही, थोडस उद्यापासून उजेडात येण्याचा प्रयत्न करा. पुढीलांचे फळ नाही बळते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी. मोठ्यांची अपेक्षा करत असताना, मोठ्यांचं मोठेपणा पाहत असताना मोठ्या माणसाने काय कष्ट घेतले हेही पाहिलं पाहिजे. महाराज तुम्हाला सांगू, देवाच्या गळ्यातला हार, देवाच्या गळ्यातला जो हार आहे ना, तो देवाच्या गळ्यातला हार देवाच्या गळ्यात पडला, तुमच्या आमच्या सारख्या माणसांना वाटतंय तो हार सुद्धा किती नशीबवान आहे. पांडुरंगाच्या गळ्यात पडायला मिळाले, पांडुरंगाच्या गळ्यात पडला, किती नशीबवान आहे तो हार. पण तुम्हाला माहितीये का, त्या हाराला विचारलं बाबा तू देवाच्या गळ्यात कसा काय पडला? त्याने सांगितलं तुम्हाला माहिती नाही, देवाच्या गळ्यात पडण्याच्या अगोदर मला माझं शरीर आरपार टोचून घ्यावं लागलं, टोचून घ्यावं लागलं. इकडून सुई घुसवली, तिकडून काढली, माझ्या आरपार दोरा आहे, एवढे कष्ट मी सहन केले, तेव्हा पांडुरंगाच्या गळ्यात पडता आला. आणखी पुढे सांगतो ऐका मला. मंदिराच्या पायरीला किंवा भित्तीला सुद्धा दगड आहे आणि देवाच्या मूर्तीला सुद्धा दगडच आहे. पण दोन्ही दगडापैकी लोक पाया जास्त किंवा पाया कोणत्या पडतात? मूर्तीच्या, बरोबर. मग इकडच्या दगडाला वाईट वाटून घ्यावं का, त्याच्याच का पाया पडतात, माझ्या का पाया पडत? त्यावेळेला तो मूर्तीचा दगड म्हणतो अरे बाबा, हे मूर्ती पण मिळण्याकरता, हे देव पण मिळण्याकरता एक नाही हजारो असे घाव खाल्लेत, असे ठोके खाल्ले, ठोके खाल्लेत, ठोके. हा, असे टाकीचे घाव खाल्लेत आणि ते ठोके खाल्लेत म्हणून मला देव पण आलाय. तुम्हाला असं वाटतं की मृदंग किती गोड आहे, त्या मृदंगाला चुकून जरी अशी लात लागली, धक्का लागला तर लोक पाया पडतात का? तुम्हाला माहितीये का, तो मृदंग सुंदर स्वर देतो, स्वर. आणि तो स्वर कसा देतो माहितीये का? ठोके खाऊन स्वर देतो. बघा ते 2 तासामध्ये सारखं ठोके हाणत असतात, कधी वरून हाणते, कधी खालून, इकडून तिकडे हाणायचं. ठोके खाल्ल्याशिवाय, कष्ट घेतल्याशिवाय
त्रास झाल्याशिवाय माणसाला मोठेपणा मिळत नाही. माझ्या साधू संतांनी सुद्धा फार ठोके खाल्ले महाराज. कोणाच्या शिव्या खाल्ल्या, कोणाचं थुंकून घ्यावं लागलं, कोणाचा मार खाल्ला, कोणाचा अपमान सहन केला, तरी सुद्धा हे संत महात्मे शांत आहेत, शांत. आणखी पुढे सांगतो, ज्याला मोठं व्हायचं ना, ज्याला मोठं व्हायचंय, आम्हाला असे गुरु भेटते तसं की मला वाटलं मीच रगेलय काय की माझ्यापेक्षा रगेल झालं. चला विठायला विठायला. टाकीचे घाव सहन केल्याशिवाय मोठेपणा येत नाही. माझ्या साधू संतांनी सुद्धा समाजाचा खूप त्रास सहन केला महाराज, खूप त्रास सहन केला. आलं का जातो काही मला लेकर आवडतात मला, माझं कामच ते आहे. दिवसा पोरं सांभाळतो रात्री पोराचे मायबाप करमत नाही मला. पोरं नसल्यावर नाही करमत मला, बोलून घेतो मी मुद्दाम. पोरं पाहिजेत महाराज. कारण सांगू का, म्हाताऱ्यांना कीर्तन सांगून काय उपयोग आहे. तरण भाग्यवंत हरी नटे हरे कीर्तनात. तरुणांनी मुलांनी कीर्तनात आलं पाहिजे, कीर्तनात नटलं पाहिजे, कीर्तनात नाचलं सुद्धा पाहिजे. धुंद होऊन हरिपाठाला तुम्ही येताय का? हरिपाठाला येता? टाळ घेऊन नाचता का? नाही बरं, टाळ घेऊन नसले तर निदान टाळ्या वाजवत तरी नाचताना नाचलं पाहिजे. बरं का, जुनी माणसं लेकराला नाचू दिलं पाहिजे. आता जुने खोडले खराब असे लेकर जर नाचायला आले तर असं वस्तूवर कसे मंडपात येतील महाराज. होऊ द्या, थोडासा त्रास होईल, डिस्टर्ब होईल, गोंधळ होईल, पण त्यांच्या पाठीवर हात फिरवलं पाहिजे, त्यांना कौतुक केलं पाहिजे त्याच्या. आणि असं जर केलं तर मग पुढे ते पोरं तयार होतील ना महाराज. जर त्यांना वसवस केलं ते काहीच्या पोटातून थोडं शिकून आलेलं आहे, चुका होतील. म्हणून कीर्तनात नटलं पाहिजे की नाही. कीर्तनात नटावं का लग्नात नटावं? बोला, हा बोल बोल बोल, हा हा बोल. खरं बोलायला लागलं. कुठं नटावं? लग्नात नटावं. आणि आपली साडी नसेल तर दुसऱ्याची आणावी, आपल्या नसेल तर दुसऱ्याच्या जागेने आणावे. बरं का, धोतर आपलं चांगलं नसेल तर नक्कीच दुसऱ्याचं आणावं, एखाद्या महाराजाचं आणावं. आणि नेमकं दुसऱ्याचं चप्पल घालून नटून थटून लग्नात जाऊन ते चप्पल दुसऱ्यांना. लग्नाला चोरच आलेले असतात ना. आता काही काही लग्नातले चोट्टे कीर्तनात बी यायला लागलेत म्हणा, ते चपला चोरून नाही लागले. भरपूर आहेत भरपूर आहे. म्हणून कीर्तनात नटावं. पण माणसं एवढी विचित्र आहेत महाराज, लग्नात नटून जातात, कीर्तनात मनेनवर येतात. मनेनवर येतात, जुने कपडे घालून येतात, असं टकाटक दिसले पाहिजेत महाराज. कारण सांगू का महाराज, कीर्तनात आपण कसे दिसतो याच्यावर अवलंबून आहे. एक आंधळा माणूस देवाच्या मंदिरात रांगेला लागला, आंधळा, दोन्ही डोळ्याने आंधळा. आणि आंधळा माणूस दर्शनाच्या रांगेत लागल्यानंतर काही माणसं म्हणले, अरे आंधळ्या कशाला तू रांगेत लागला? तुला काय दिसणार आहे का? तुला काय देव दिसणार आहे का? तुला काय देव पाहायला भेटणार आहे का? त्या आंधळा माणूस काय मला माहितीये का, अरे मला देव नका दिसू दे, पण देवाला मी दिसेल ना. मला नाही दिसणार पण देवाला मी दिसेल ना. मग त्या देवाची नजर पडेल ना माझ्यावर. आणि कीर्तनाला आल्यानंतर देवाची नजर पडत असते महाराज. म्हणून नटून थटून आलं पाहिजे, मस्त पाहिजे, शुभ्र कपडे घालून आलं पाहिजे, स्वच्छ असं स्वच्छ साफ सफाई असं आलं पाहिजे. म्हणून नटे हरी कीर्तना.
म्हणून लहान लहान पोरं तरुण पुढे कीर्तनाला असले पाहिजेत म्हणून संत गेले तया ठाया देवराया पाववी. आमच्यापेक्षा ज्येष्ठ माणसांची मोठ्यांची संगत घडावी ही अपेक्षा आहे, पण का घडत नाही अभंगाच्या ज्येष्ठाची का मागोडी ज्येष्ठाची का मागोडी ज्येष्ठाची का तिसऱ्या चरणामध्ये तुकोबारा बोलतात ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभेची किंवा परवडी न लभो. ज्येष्ठांची आम्हाला संगत पाहावी आहे, पण का मिळत नाही देवा सांग. एक सांगेन आपल्याला, माणसाची अपेक्षा वेगळी असते पण मिळतं मात्र दुसरंच. असंच आहे. अपमान व्हावा कोणाला वाटतो का? वाटतो. मान मिळावा सगळ्यालाच वाटतंय, पण मान नशिबाला येत नाही, अपमान झाल्याशिवाय राहत नाही. तर गरिबी कोणाला हवी आहे का? गरिबी कोणालाच नको आहे. श्रीमंती सगळ्यालाच यावी वाटते, पण श्रीमंती येत नाही, गरिबी नशिबाला आल्याशिवाय राहत नाही. आणखी पुढे सांगतो, अशी लहान लहान लेकर जेव्हा टाळ घेऊन कीर्तनात उभे राहतात ना, असे आमच्या नेताजी महाराज शंकर महाराज असे जेव्हा तरुण मंडळी जेव्हा कीर्तनात सुंदर सुंदर गातात ना, या गाणाऱ्या कलाकाराकडे पाहिल्यानंतर बसलेल्या प्रत्येक पोराला प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझं पोरग सुद्धा असं गाणार निघावं. प्रत्येकाला वाटतंय माझं पोरग निघावं गाणार, ते निघतं. म्हणजे अपेक्षा गाणाऱ्या पोराची आहे, पण नशिबाला पेणारच येतं महाराज. म्हणजे अपेक्षा चांगल्या माणसाची आहे, पण चांगली माणसं भेटत नाहीत, आणि वाईट माणसं नको आहेत, पण ते माणसं समोर आल्याशिवाय राहत नाही. असंच आहे. पण ज्यांच्या जीवनामध्ये खरं चांगल्याची संगती घडली त्यांचं जीवन बनलं महाराज. म्हणून कोणाच्या संगतीत जावं? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी, तेरी किस्मत जगेगी. याच्यासाठी संतांच्या संगतीत यावं महाराज. चोराच्या संगतीत गेल्यावर काय होतंय? बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, देखताची चिन्हे मन धावे. संतांच्या संगत संतांचे संगती मन मार्ग गती, आकळावा पती येणे पंथे. म्हणून तुकोबारा देवाला बोलता, देवा संत ज्या ठिकाणाला गेले त्या ठिकाणी मला जाऊन पोहोचवायचं असेल तर ज्येष्ठ पुरुषांची चांगल्या पुरुषांची संगत घडावी. ही देवा ही माझी इच्छा नाही तर आम्हा सर्वांची इच्छा आहे. आम्हा सर्वांचा हा लाड तुम्ही पूर्ण करावा. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका
अभंगाचा भावार्थ म्हणण्याचा प्रयत्न केलाय. अभंगाच्या शेवटच्या चरणातून तुकोबारा बोलतात. तो काय म्हणे, करी गोड पूर्वी लाड आमोचा देवा, हा लाड पूर्ण कर. तुकाराम महाराजांना जरी एकट्यासाठी जर म्हणायचं असतं तर तुकाराम महाराज असं म्हटले असते, तुकोबार असं म्हटले असते, पूर्वी लाड माझा असं म्हटले असते का नाही. इथे तुकोबाराने शब्द काय वापरला, पूर्वी लाड आमोचा. आमोचा हा शब्द तुम्हा आम्हासाठी सर्वांसाठी आहे. आपल्या सर्वांच्या वतीने तुकोबाराने देवाकडे ही प्रार्थना केली. कोणते, ज्या मार्गाने संत गेले आणि ज्या ठिकाणाला संत गेले त्या ठिकाणाला आम्हाला नेऊन पोचव. पुढील अंजईची फळ नाही बळते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी. ज्येष्ठांची का आम्हा जोडी, परवडी न लबेची, संत गेले तया ठाया देवराया पाववी. तुका म्हणे करी गोड पूर्वी लाड आमोचा, संत गेले तया ठाया देवराया पाववी. धावत्या वेगात अभंगाच्या भावार्थाला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. आपल्या सर्वांची रजा घेत असताना एक छोटीशी विनंती आपल्या सर्वांना करतो आहे. माझ्या या टाळकऱ्यांनी सर्वांनी जे काही गायन केलं, ते सगळ्यांनी मंडळींनी जे जे गायन केलं चारीच्या चारी प्रमाणे त्यांनी स्वरात म्हटली, अतिशय सुंदर वेगवेगळ्या रागात म्हटली. हे सर्व केलेलं गायन बसलेली मंडळी तुम्हाला आवडलं का नाही? आवडलं ना? नक्की आवडलं ना? मला तुला तर आवडलं ना? बस बाकीच्याच काय काही नाही, तुला तर आवडलंय. आवडलं ना तुम्हाला? बसले म्हणजे सर्वांना आवडलं ना? मग नुसतं आवडलं म्हणणार का तुम्ही टाळ्या वाजवणार? नाही, हे असं रोज लावल्यासारखं नाही. वाजवायचे असतील तर मनातून वाजवा. माझ्या सर्व टाळकऱ्यांसाठी ही लहान लहान लेकरं महाराज, झोपायची वेळ असताना सुद्धा 11:15 वाजले, ही लहान लहान लेकरं टाळ घेऊन उभे आहेत, हे पावलं खेळतायत, हे सुंदर गायन करतायत. हे गायन बसले म्हणजे आवडलं ना तुम्हाला सर्वांना? मनातून एकदा टाळ्या वाजवा माझ्या टाळकऱ्यांसाठी, मनातून. वाह, बहुत अच्छा. आता टाळकरी मंडळी, माझा प्रश्न आहे,
बसलेल्यापैकी कोणीतरी उठलं का हो? काहीतरी गडबड? अजिबात नाही. हे सगळे हे उठलं पण आलं ना परत जाऊन की तेवढं एक सोडलं तर परत जाऊन आलं ते. मग हा लगेच चालू गेलं की 2 मिनिटात तर आलं की ते परत एवढंच सोडलं तर बाकी सगळी माणसं शिस्तीत बसलीत की नाही? शिस्तीत सगळे शांत बसलीत. मग ही शिस्त कौतुक करण्यासारखी आहे की नाही टाळकरी मंडळी? जसं तुमच्यासाठी यांनी टाळ्या वाजवल्या तसं यांच्यासाठी तुम्ही वाजवलं पाहिजे. पण टाळ्या नाही, टाळ्या नाही, टाळ्या नाही, टाळ्या नाही. टाळ वाजवा मनातून, टाळ. बहुत अच्छा. टाळ्या माझ्या टाळकऱ्यांसाठी वाजल्या, टाळ बसलेल्या श्रोत्यांसाठी वाजले. आता मृदंग दोघांसाठी वाजेल. मी ज्यांच्याकडे हात करेल त्याने वाजवायचं आहे. बघूया कोणाची पार्टी जड आहे. तयार आहेत सगळे? बसलेली मंडळी तयार आहे? तयार सगळे? टाळकरी तयार? तयार? टाळ्या. टाळ. बरं. आता मी ज्यांच्याकडे हात करेल त्याने वाजवलं, सुंदर वाजवलं, तर सर्वांनी मिळून एकदा वाजवायचं. कुणासाठी ते नंतर सांगतो. एकदाच टाळ, टाळी, मृदंग, एक आवाज. आवाज. हे कोणासाठी सांगू का? पंक्तीला जीवन पांघरून घेऊन झोपी गेले त्यांच्यासाठी. एवढा सुंदर कार्यक्रम गावात होत असताना जे कीर्तनाला आले नाही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवण्याशिवाय दुसरं करावं तरी काय? आपण सर्वजण आलात, तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. याच ठिकाणी थांबतो. एवढं सुंदर वातावरण आहे महाराज, मंडप एवढा सुंदर आहे, रस्ताही एवढा छान झालाय, टाळकरी एवढे छान आहेत आणि समाज कार्यक्रम किती सुंदर असतो हे मला सांगायची गरज नाही. काल्याच्या कीर्तनाची सुद्धा सेवा मी मागच्या 2 वर्षापूर्वी केलेली आहे. समाज खूप असतो. एवढ्या उत्साहाने तुम्ही एवढा कार्यक्रम करताय. फक्त जरा मंदिर मला थोडस तुमचं साधं दिसतंय. बरोबर आहे ना? भगवान शंकराचं जे मंदिर आहे ना महाराज, आपली घर महादेवाचंच आहे ना, आपली घरं जर एवढी सुंदर असतील, प्रत्येकाचं घर आपण एवढं सुंदर करतोय आणि ज्याच्या आधाराने आपण जगतोय त्याचं घर सुद्धा सुंदर असावं ही आपली सगळ्यांची इच्छा आहे. माझी विनम्र प्रार्थना आहे. हे मंदिर करायचं का नको? कसं काय वाटतंय? काय तुम्हाला काय वाटतंय ना? नक्की बघा, थोडस बैठक घ्या, सगळी कार्यकर्ते मंडळी समोर या आणि सर्वांनी मिळून हे जर मंदिर सुंदर दिसले ना महाराज, गावाचं मंदिर असं लखलखीत दिसलं पाहिजे, असं सुंदर दिसलं पाहिजे. कारण का ती एक शोभा आहे महाराज, ते एक वैभव आहे आपलं. लांबून जर गावाचा थोडासा शिखर दिसला, गावाचं मंदिर दिसलं ना, जाता येता लोक नमस्कार करत असतात. रस्त्यावरचं मंदिर आहे, हे मंदिर सुंदर करावं आणि मंदिराचं बांधकाम करावं अशी विनंती आहे माझी. बघूयात आता याच्यावरती आपण काहीतरी योग्य निर्णय घ्यावा. कार्यकर्ते मंडळी, प्रमुख मंडळी, आपण सर्वांनी एकत्रित या आणि हे सुंदर मंदिर इथे 1 म्हणा 2 वर्षात जेवढ्या लवकर होईल तेवढं उभं करण्याचा प्रयत्न करा अशी विनंती करतो. याच ठिकाणी थांबतो. एवढी सुंदर साथ माझ्या टाळकऱ्यांनी दिली, बसलेल्या मंडळीने दिली. मला तर असं वाटतं आता प्रत्येकाच्या जवळ यावं आणि प्रत्येकाला शाबासकी द्यावी असे वाटायला लागले. बसलेली माणसं, टाळकरी मंडळी सगळ्यांना शाबासकी देण्याची इच्छा आहे. पण शाबासकी देत जर बसलो तर 12 नक्की वाजतील. मी शाबासकी देणार पण वेगळ्या पद्धतीने देणार. मी सांगेल तसं करा, तुम्हाला शाबासकी आपोआप मिळेल. सगळ्यांनी असे हात जोडा, सगळ्यांनी पांघरून घेतलेले सुद्धा त्यांनी सुद्धा सगळ्यांचे हात जोडा. टाळकरी मंडळी शाबासकी पाहिजे ना, हात जोडा. सरळ 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 सगळे कानाच्या रेषेत सरळ 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 असे सरळ सरळ एकदम. डावा हात खाली करा, उजवा तसा सरळ ठेवा. उजवा 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 थोडासा कसा मागे न्या, आणखीन थोडा मागे न्या, थोडा मागे. हा पाठीवर. शाबाश शाबास. लोकांचे कुटाने करण्यापेक्षा कीर्तनाला येऊन बसला म्हणून शाबास. 2 दिवस झाले तरी सप्ताहाची पट्टी दिली नाही म्हणून शाबास. मागून आलो आम्ही बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री
काही भाविकांच्या आग्रहावरून येत्या मार्च महिन्यामध्ये आम्ही श्री क्षेत्र रामेश्वरम धामला जाणार आहोत। 4 धामापैकी एक धाम आहे रामेश्वर धाम, जे तामिळनाडूमध्ये आहे। रामेश्वरम धाम आहे, श्री क्षेत्र मदुराई आहे जिथे मीनाक्षी मातेचं मंदिर आहे, श्री क्षेत्र कन्याकुमारी विवेकानंदाचं खूप सुंदर ठिकाण आहे, भारताचं शेवटचं टोक आहे ते, तिथून श्रीलंका पुढे दिसतंय समुद्राच्या काठावरचं कन्याकुमारी आहे। त्यानंतर श्री क्षेत्र तिरुअनंतपुरम इथे पद्मनाभ मंदिर आहे। ते मागे ते आपण टीव्हीवर बातम्या ऐकली असतील, ते सोन्याचा खजाना सापडला होता, ते सोन्याचा खजाना सापडलेलं पद्मनाभ मंदिर सुंदर आहे। मंदिर पाहायला भेटेल पण ते सोन्याचा खजाना काय पाहायला सापडायचं बघायचं नाही, नाही ते मिळेल ते म्हणतील तुम्ही खजाना कुठं दिसेल, दिसणार नाही पण ते मंदिर आहे। त्यानंतर श्री क्षेत्र गोल्डन टेम्पल वेल्लूर येथलं गोल्डन टेम्पल आहे, श्री क्षेत्र तिरुपती बालाजी आहे। आणि ह्या 6 ठिकाणांचं दर्शन रेल्वेने स्लीपर कोचचं रिझर्वेशन, जाणं येणं, तिथे फिरायला लक्झरी बस, राहायला सर्वांना खोलीची व्यवस्था, अंथरण्याच्या गादीपासून बेड पर्यंतची व्यवस्था, जेवायची व्यवस्था तर बघायचंच काम नाही। सकाळी उठायचं, उठल्याबरोबर पारशा तोंडाने चहा प्यायचा, पारशा तोंडाने चहा पिल्याबरोबर तोंड धुवून एकदा चहा प्यायचा, तोंड धुणं झालं की थोडं थांबायचं, लगेच नाश्ता करायचा, नाश्ता झाल्यावर कथा ऐकायची, कथा झाल्यावर लगेच जेवण करायचं, जेवण करून आलं की फिरून यायचं, आल्यावर पुन्हा चहा, चहा झाला की हरिपाठ, हरिपाठ झाल्यावर पुन्हा जेवण, पुन्हा कीर्तन, पुन्हा चहा, पुन्हा झोपायचं, पुन्हा उठायचं, पुन्हा चहा नाश्ता जेवण, चहा नाश्ता जेवण। जाताना वजन करून जायचं, आल्यावर वजन करायचं, पाव किलो वजन जर नाही वाढलं तर मला बोलायचं। अशी सगळी व्यवस्था अतिशय सुंदर मला माहिती आहे। आणि व्यवस्था कशी असते हे मला विचारण्यापेक्षा आपल्याच गावचे भानुदासराव रोळे तात्यांना विचारा व्यवस्था कशी असते। गेल्या 10 वर्षापासूनचा उपक्रम आहे, अतिशय चांगली व्यवस्था आहे, आपण यावं अशी विनंती करतो आहे। पण ही सगळी व्यवस्था फुकट नाही, याच्यासाठी प्रति व्यक्ती खर्च 10,500 रुपये आहे। त्यामध्ये सगळं आलं, रेल्वे रिझर्वेशन, लक्झरीचं फिरणं, जेवणं, राहणं, चहा पाणी, सगळा खर्च त्याच्यामध्ये समाविष्ट आहे। ज्यांना येता येत नाही, ज्यांना यायचं नाही, त्यांनी यायचं नाही, पण घरी बसून आमचा हिशोब करायचा नाही। काही माणसं येत नाहीत पण घरी बसून हिशोब करतात। ज्यांना यायचं आहे त्यांच्या माहितीच तो काही 10-20 काही 5-50 पत्रिका माझ्याकडे आहेत, त्या पत्रिका आपल्याला मिळतील, आपण जरूर यावं अशी विनंती करतो। याच ठिकाणी थांबतो। बोलत असताना अपशब्द गेला असेल क्षमा असू द्या, लहान तोंडी मोठा घात झाला असेल क्षमा असू द्या, माझ्या मुखातून निघालेल्या शब्दाने कोणाच्या मनपटलावर आघात पोचला असेल, कोणाला काही खटकलं असेल त्याबद्दल उदाहरण करण्याने क्षमा करा, क्षमा कराल अशी अपेक्षा व्यक्त करून झालेली सेवा भगवान शंकराच्या चरणी, माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, उपस्थित सर्व संत महंत टाळकरी गायक वादक आपल्या सर्व श्रोतृगणांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो। आमच्या टाळकऱ्यांची एक शेवटची चाल होईल, आमच्या टाळकऱ्यांची चाल होईपर्यंत बसलेल्या लोकांनी आपली चाल दाखवायची, लक्षात आलं ना? आमची चाल झाल्यानंतर मग तुमची चाल दाखवायची। तोपर्यंत जसं आतापर्यंत शांत बसलात तशीच आणखीन थोड्या वेळ शांतता ठेवा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे।